नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. शक्तीपीठ महामार्गासाठी कोल्हापुरात जमीन मोजणीचा आदेश आला. राजू शेट्टी बंटी पाटलांची भूमिका काय? शक्तीपीठ महामार्गासाठी येत्या 9 सप्टेंबर पासून जमीन मोजणीचा कार्यक्रम प्रशासनाने जाहीर केल्याने कोल्हापूर जिल्ह्यात प्रशासन आणि शेतकरी यांच्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. जमीन मोजणीला विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून 9 सप्टेंबरला गावबंदी आणि शिवारबंदी करण्याचा इशारा देण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आता अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. नांगराच्या फळाला धार लावून तयार ठेवा असं आवाहन शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केलं. शेट्टी म्हणाले, अधिकारी जबरदस्तीनं जमीन मोजणी करण्यासाठी शिवारात आले तर त्यांना शेतात पाऊल ठेवू देऊ नका. शेतकऱ्यांनी आपल्या शिवाराचं रक्षण करण्यासाठी सज्ज राहावं. त्यांच्या या वक्तव्यामुळे जमीन मोजणीच्या मुद्द्यावर संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. जमीन मोजणीला विरोध करण्यासाठी महिला शेतकऱ्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. 9 सप्टेंबरला मोजणीच्या दिवशी प्रत्येक गावातील महिला शेतकरी शिवारात ठाण मांडून बसणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आलं. तहसीलदार, प्रांत अधिकारी आणि पोलिसांचा ताफा आला तरी त्यांना शिवारात प्रवेश करू देणार नसल्याचा निर्धार महिलांनी व्यक्त केला. शिवारात रक्ताचे पाट वाहतील, मात्र शक्तीपीठ महामार्गासाठी 1 इंचही जमीन देणार नाही अशी संतप्त भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली. शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणी विरोधातील आंदोलनाची रूपरेषा ही बैठकीत जाहीर करण्यात आली. 3 सप्टेंबरला जिल्ह्यातील प्रत्येक गावात महामार्गाच्या शासकीय आदेशाची जाहीर होळी करून निषेध नोंदवण्यात येणार आहे. 7 सप्टेंबरला जिल्ह्यातील शेतकरी जिल्हा अधिकारी कार्यालयावर धडक देणार असून जमीन मोजणीच्या आदेशाची होळी करून प्रशासनाचा निषेध करण्यात येणार आहे.